महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे के अध्यक्ष राज ठाकरे के आदेशानुसार धुले में कक्षा 1 से तीसरी भाषा के रूप में हिंदी को अनिवार्य न किए जाने की मांग को लेकर मनसे के वरिष्ठ पदाधिकारियों ने स्कूल प्रबंधन को ज्ञापन सौंपा। इस मौके पर मनसे प्रमुख राज ठाकरे द्वारा भेजा गया एक विशेष पत्र भी स्कूलों को सौंपा गया। मनसे पदाधिकारियों ने स्कूल के प्रिंसिपलों से अनुरोध किया कि वे इस पत्र पर गंभीरता से विचार करें और सरकार को अपनी प्रतिक्रिया भेजें। इस अभियान का नेतृत्व राज्य सचिव प्राची कुलकर्णी ने किया। उनके साथ जिला महासचिव अजीत राजपूत, संतोष मिस्त्री, जितेंद्र बैसाने, दीपक बच्छव और श्यामक दादा भाई भी उपस्थित थे। काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे शिक्षण विभागाने आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पहिलीपासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्यभाषा जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे हिला कुठेतरी डावलण्याचा हा प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचेपी करण्यासाठी ही सुरुवात आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जीआरचा तीव्र शब्दात विरोध केलेला आहे। सन्माननीय राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं मत स्पष्ट मत याबाबत विशद केलेलं असून आम्हा सर्व मनसे सैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे सन्माननीय राजसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपलं मत आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दात विरोध आहे। हिंदी आणि कुठली तिसरी भाषा हा पूर्ण भारतात कुठेच नाही आहे, इव्हन गुजरातमध्ये सुद्धा नाही आहे, फक्त महाराष्ट्रात इतका तो कुठेतरी महाराष्ट्राच्या मनसेला आणि मराठी माणसाला कुठेतरी दाबायचा प्रयत्न हा होत आहे आणि ही बाब मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी खपवून घेणार नाही। जर हा अध्यादेश रद्द नाही झाला तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।